या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात करूया आजच्या अत्यंत मोठ्या बातमीपासून, आत्ताच्या आपल्या महत्त्वाच्या बातमीपासून। सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। भाजप शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप करतायत। त्याचाच पुढचा अध्याय आत्ता सुरू झाला आहे। किरीट सोमय्यांनी सुरुवातीपासून ब्लॅकमेलिंगचा धंदा केलाय आणि पैसा कमवला असा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता। त्यांच्या आरोपाला किरीट सोमय्यांनी आता उत्तर दिलंय। उद्धव ठाकरे सांगतील त्या चार्टर्ड अकाउंटंटकडून सगळ्या फाईल तपासून आपण घेऊ, त्याला तयार आहोत। पण मग उद्धव ठाकरे आणि राहुल शेवाळे यांनी सुद्धा त्यांची संपत्ती सीए कडून तपासून घ्यावी, त्याचं ऑडिट करावं असं थेट आव्हान सध्या किरीट सोमय्या यांनी दिलंय। आर्थिक फायद्यासाठीच मुलुंड आणि देवना डम्पिंग ग्राउंड शिवसेना बंद करत नाहीये असा आरोप पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी केला। विविध प्रकरण उपस्थित करून एक ब्लॅकमेलिंगचा धंदा गेले कित्येक वर्ष ते करतात आणि एक संपूर्ण परिसरात ब्लॅकमेलर म्हणूनच ते परिचित आहेत। यापूर्वी चिट फंड असेल किंवा कित्येक अशा PIL दाखल केल्या आणि त्या PIL दाखल करून ते जे बिल्डर असतील किंवा जो प्रोजेक्ट करतात, मिठी नदीच्या संदर्भात पण कॉन्ट्रॅक्टरला PIL दाखल करून ब्लॅकमेलिंग करून त्यांनी काय त्याच्यात आर्थिक फायदा करून घेतला, हा पण एक संशयाचा विषय आहे। त्यामुळे त्यांची कित्येक अशी प्रकरणं आहेत ज्या प्रकरणात त्यांनी भूमिका भ्रष्टाचार उघडण्याच्या दृष्टिकोनातून घेतली आणि नंतर त्यानंतर ती भूमिका त्यांनी सोडली। त्यामुळे एक प्रकारचा एक ब्लॅकमेलिंगचा धंदा त्यांनी हा पूर्वीपासून जो चालू केलेला आहे। यापूर्वी ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्यांनी पैसे कमवले, आता ब्लॅकमेलिंग करून मतं कमवायच्या मार्गावर आहेत। या माफियांचे गॉडफादरना माझा प्रश्न आहे, तुम्ही किरीट सोमय्यावर बोट दाखवलं आहे ना, किरीट सोमय्या त्याचा परिवारच्या सगळे फायनान्शियल स्टेटमेंट, सगळे चेकबुक पासून, बँक पासून, इन्कम टॅक्स पासून, बॅलन्स शीट पासून सगळे पेपर उद्धव ठाकरेंनी ठरवावं त्या चार्टर्ड अकाउंटंटला मी दाखवायला तयार आहे। किरीट सोमय्या सगळे आपल्या पेपर द्यायला तयार आहेत। राहुल शेवाळेंनी, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या परिवाराचे सगळे पेपर ते सांगणार त्या चार्टर्ड अकाउंटंटकडे द्या। बघा, मुंबई महापालिकेमध्ये मुद्दा होता पारदर्शकतेचा। या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून सेना आणि भाजपची 25 वर्षांची ही युती तुटली, पण यानंतर हा आता मुद्दा पुढे गेलाय, तो म्हणजे संपत्तीवर। एकमेकांनी संपत्ती सुद्धा काढलेली आहे। भाजपचे नेते सेनेवर टीका करतायत, सेनेचे नेते भाजपवर टीका करतायत। काय नेमकं चाललंय याचबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आपला प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आहे। पंकज, राहुल शेवाळ्यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केला। पहिल्यांदा एकतर सेटलमेंट करतात, ब्लॅकमेलिंग करतात, त्यातून पैसा कमावतात, हे आरोप झाले। किरीट सोमय्यांनी तर एक पाऊल पुढे गेलेले आहेत आणि त्यात आता थेट म्हणतायत माफियांचे गॉडफादर। म्हणजे त्यांनी नाव घेतलेलं नाहीये, पण त्यांना उद्धव ठाकरे आणि मातोश्रीलाच म्हणायचं आहे। काय नेमकं चाललंय? पारदर्शकतेवरनं आता संपत्तीच्या पारदर्शकतेवर आलोय का? कारभार राहायला बाजूला? व्यक्तिगत खूप विनायक होताना दिसतंय। किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे जे आरोप करतायत, किरीट सोमय्यांना जे आव्हान दिलं होतं राहुल शेवाळे, त्याच्या आरोपाच्या विरोधात जी आहे ती ही पत्रकार परिषद घेतली होती। आणि त्या पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी अशी केली की माफियांच्या गॉडफादरला मी सांगू इच्छितो, अर्थात त्यांचा रोग जो आहे तो कोणाकडे होता ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। मात्र मातोश्रीवरती थेट उद्धव ठाकरेंवरती अशा पद्धतीचे आरोप करणं किंवा कचऱ्यातला घोटाळा असो, गाड्यांची हेराफेरी असो, त्याच्या नंबर प्लेट्सचे नंबरच्या गोष्टींमधली हेराफेरी असो, त्याच्या फेऱ्यांमधली हेराफेरी असो, हे सगळ्या गोष्टी किरीट सोमय्या यांनी बाहेर काढल्या। मात्र यात थेट जे आहे ते शिवसेनेचा संबंध त्यांनी जोडला। अर्थात याच्यामध्ये अनेक आरोप जे आहेत ते विनायक केले जात आहेत, अनेक गोष्टींमध्ये एकमेकांवरती टीका केली जाते। अर्थात पारदर्शी कारभार या गोष्टीच्या संदर्भावरनं या गोष्टी पुढे आल्या। मग त्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल किंवा इतर विषय समोर आले। मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीत या गोष्टी ज्या आहेत त्या पारदर्शकतेच्या मुद्द्याच्या पुढे जाऊन एकमेकांवरती वैयक्तिक आरोप करण्यापर्यंत आलेला आहे। किरीट सोमय्या यांनी थेट आव्हान दिलेलं आहे की माझी जी संपत्ती आहे त्या सगळ्या बँकचे स्टेटमेंट्स घेऊन मी तुम्हाला भेटायला तयार आहे, तुम्ही सांगाल त्या सीए समोर माझी डॉक्युमेंट्स ठेवा आणि खुलं आव्हान देतो, असं कुठेतरी किरीट सोमय्या म्हणजे कुठेतरी वैयक्तिक गोष्टी जो आहे आता सुरू झालेली आहे। ॲब्सोल्युटली, पण मुद्दा हा पारदर्शकतेवरनं आता पुढे गेलेला आहे। मुद्दा हा सत्तेसंदर्भात सुद्धा आलेला आहे। एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत, त्यानंतर प्रति आव्हान दिली जात आहेत। पण हे सगळं घडत असताना काल शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांना एका वेगळ्या कारणासाठी जाऊन भेटले। मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता
अस्मितेचं कारण दिलं. तिकडे सुद्धा शिवसेनेला त्यांनी डावललेलं आहे. एकूण आपण पाहिलं काय सिच्युएशन दिसते आहे या सरकारची. सरकारमध्ये 2 पक्ष सत्तेमध्ये आहेत पण एकमेकांचं पटतच नाही. विनायक एक अतिशय गमतीदार गोष्ट म्हणजे पडद्यामागच्या गोष्टी आणि पडद्याबाहेरच्या गोष्टी अशा 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. पडद्याबाहेरची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना पीक माफी कर्जमाफी देण्यासंदर्भात जाऊन भेटली, पण पडद्यामागे गोष्ट जी सांगितली जाते राजकीय वर्तुळात, भाजपचे नेते खासगीत बोलत आहेत, शिवसेनेचे नेते कुठेतरी जे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप विनायक केले जात होते त्याचा फटका पक्षाला बसत होता किंवा थेट आत्तापर्यंत जे आहे ते मातोश्रीवरती जे आहे ते आरोप केले गेले. त्यामुळे कुठेतरी मातोश्रीवरती आरोप झाल्यामुळे स्वाभाविक आहे की शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, डिवचले गेली. त्यामुळे कुठेतरी तुम्ही वैयक्तिकरित्या आरोप करू नका, आम्ही वैयक्तिकरित्या आरोप करणार, अशा कुठल्या तरी प्रकारच्या एका चर्चेसाठी शिवसेनेचे मंत्री गेल्याचं कळते. पडद्याबाहेरची चर्चा शेतकऱ्यांसाठी गेली होती, मात्र पडद्यामागची चर्चा जी विनायक मी तुला सांगितली ती कुठेतरी या प्रचाराची पातळी ठरवण्याविषयीची चर्चा जी तिकडे सुरू झाली, अर्थात ही पातळी आणखीन पातळ झाली तर कोणाला त्याचा त्रास होऊ शकतो याच्याविषयीची कुठेतरी चर्चा होती. आणि कुठेतरी थेट उद्धव ठाकरेंवरती हल्ला करू नका, आम्ही मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या करा, पक्षावरती टीका करा, पक्षांवरती आरोप करा, प्रत्यारोप होऊ द्या, पण कुठेतरी वैयक्तिक होऊ देऊ नका, ही कुठेतरी चर्चा झाल्याचं कळतं. ॲब्सोल्युटली. पण हे होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. पक्षावरती जरी टीका झाली असली तरी सुद्धा ही टीका आता वैयक्तिक पातळीवर सुद्धा जाते आणि म्हणूनच की काय या सगळ्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. बघायचं आहे या गाठीभेटींचं पुढे कशात रूपांतर होतंय. पण थँक्यू व्हेरी मच पंकज या संपूर्ण माहिती संदर्भात. पण